तुमच्यासोबत कधी असं झालंय, की आपण जे पाहिलं, जे आपल्याबरोबर घडलं, ते नक्की होतं काय? आपल्यासोबत झालं तरी काय? असा प्रश्न पडावा. असंच काहीतरी माझ्यासोबत मागच्या 3 महिन्यापूर्वी झालं. तर ही स्टोरी सांगण्यापूर्वी मला माहीत नाही ही हॉरर स्टोरी आहे किंवा हिला नक्की काय म्हणायचं? पण माझ्यासोबत जे काही झालं, मी आज ते तुम्हाला सांगायला आलोय. तर नमस्कार, माझं नाव सुमित आणि हा किस्सा माझ्यासोबत 3 महिन्यापूर्वी घडला. तर माझं काम ट्रॅव्हलिंग स्वरूपाचं आहे. मी एक सायंटिस्ट आहे आणि मी कॅन्सरवर भारताभरात जी काही रिसर्च चालते, फार्मास्युटिकल कंपनी जे काही रिसर्च करतात, त्याची मी देखरेख करतो आणि हे करण्यासाठी मला भारतातल्या टॉप कॅन्सर हॉस्पिटल्सला व्हिजिट करावं लागतं, ट्रॅव्हल करावं लागतं. आणि ही कथा अशाच एका ट्रॅव्हलिंगमधली आहे. तर ही कथा किंवा हा प्रसंग जो माझ्यासोबत घडला, तो घडला वाराणसीत. तर तुम्हाला हा प्रसंग मी त्या दिवशी जसा घडला माझ्याबरोबर मी तसा सांगतो. मी पुण्याचा आहे आणि त्या दिवशी मला वाराणसीला जायचं होतं एका हॉस्पिटलमध्ये तो प्रयोग व्यवस्थित चाललाय की नाही पाहण्यासाठी आणि माझी फ्लाइट होती रात्री 1 वाजताची, जी 3 वाजता वाराणसीला लँड होणार होती. तर मी बरोबर एअरपोर्टला 2 तास आधी पोहोचलो. 11च्या दरम्यान वाट पाहिली आणि फ्लाइट जे व्हायचं ते झालं. फ्लाइट डिले झाली. फ्लाइट 2ची झाली आणि 2 वाजताची फ्लाइट साधारणतः 3:30ला वाराणसी एअरपोर्टला पोहोचली. आता या ठिकाणी असं झालं होतं, की माझ्या कंपनीने काही हॉटेल बुक केलेले नव्हते. त्यांना बुकिंगच मिळाली नव्हती. म्हणून मला सकाळपर्यंत एअरपोर्टवर बसण्यापलीकडचा काहीच पर्याय नव्हता. आणि तुम्हाला माहिती आहे, की एअरपोर्ट म्हटलं, की खूप चहल-पहल वगैरे असते. आणि मला वाटलं, की सहज आपण लॅपटॉप उघडून जरी काम केलं, तरी 3-4 तास सहज निघून जातील आणि सकाळी 8-9 वाजले, की आपण आपल्या हॉस्पिटलला निघून जाऊ. पण त्या रात्री जेव्हा आम्ही 3:30ला वाराणसी एअरपोर्टला लँड केलं, त्यावेळेस माझ्या ते सराउंडिंग बघून लक्षात आलं, की आपण एकदम मध्यरात्री आलेलो आहोत. म्हणजे मला आयडिया होती, की आपण मध्यरात्री जाणार, पण तिथे एवढा शुकशुकाट असेल, असं मला वाटलं नाही. विमानातनं जसं आम्ही डिबोर्ड केलं, तसं आम्ही 30-40 प्रवासी असू आणि ते 30-40 प्रवासी बरोबर उतरले, एक्झिटला गेले, तुमच्या बॅगेज काउंटरला गेले आणि त्या बॅगेज काउंटरच्या इथून प्रत्येकाने आपापल्या बॅगा घेतल्या आणि प्रत्येकजण एअरपोर्टच्या बाहेर पडू लागला. आता बाकीच्या काही लोकांचे मित्र असतात, काही लोकांचे ओळखीचे असतात, म्हणून ते त्यांच्या त्यांच्या घरी किंवा त्यांच्या त्यांच्या हॉटेलमध्ये जातात. पण मला एअरपोर्टच्या बाहेर जाणं नव्हतं. कारण की माझी ना बुकिंग होती आणि मला जिथे जायचं होतं, तिकडे सकाळी 9-10 वाजता जायचं होतं. म्हणून रात्री 3-3:30 ते सकाळी 9 मला तिथेच बसणं होतं. आणि जसं-जसं लोकं आपापल्या बॅगा घेऊन जायला लागले, तसं वेटिंग एरियामध्ये काही मोजके लोकं बसलेले होते. आता मी तुम्हाला सांगतो, की वेटिंग एरिया म्हणजे त्या टिपिकल रेल्वे स्टेशनवर तुम्ही बघता त्याच प्रकारे फक्त थोडंसं आरामदायक खुर्च्या असतात. तिथे जवळ-जवळ 10 ते 15 लोकं होते. आता त्या लोकांबद्दल मी तुम्हाला सांगतो. तिथे एक जोडपं होतं, ज्यांचं नवीन लग्न झालं होतं. तिथे 2-3 म्हाताऱ्या बायका होत्या, 2-3 आजोबा होते. एक छोटीशी फॅमिली होती, जिकडे आई-वडील, 10-12 वर्षाचे मुलगा, 8-9 वर्षाची मुलगी आणि सगळे तिथे बसले होते. काही जण बॅगेतून काही काढत होते, काही जण वाट बघत होते. मे बी त्या टॅक्सीचा वाट बघत असावा, कारण की रात्रीचे 3-3:30 झाले आणि तिथं वाहन भेटेल असं वाटत नाही. त्यामुळे बाहेर थांबण्यापेक्षा आत थांबलेलं काय वाईट आहे? कदाचित हे असावं. पण मला तर सकाळपर्यंत थांबायचं होतं. त्यामुळे मी तिथे बसून राहिलो. आता त्या खुर्च्या अशा असतात, की तिथे तुम्हाला धड झोपता येत नाही आणि त्या झोपण्यासाठी बनवलेल्या पण नसतात. त्यामुळे मी तिथे बसून राहिलो. सुरुवातीला तर 10-15 मिनिटं मी गाणे ऐकायचा प्रयत्न केला. पण रात्रीचे 3-3:30 वाजता जी माझी झोपायची वेळ आहे, मला प्रचंड झोप येऊ लागली आणि आपण फार जागरण केलं. 3-4 वाजेपर्यंत जागलो.
तर आपल्याला फार असा थकवा आल्यासारखा होतो आणि त्याच्याच आदल्या रात्री मी दिल्लीवरून पुण्याला आलो आणि आता परत पुण्यावरून वाराणसीला निघत होतो. त्यामुळे माझी अशी पण दगदग झालेली. तर त्या परिस्थितीत मी तिथे बसून गाणी ऐकली, बट माझं तिथे मन रमत नव्हतं आणि मला फार असं वाटत होतं, की आपण झोपावं. पण आजूबाजूला ते लोकं होते आणि जो प्रश्न आपल्या सामान्य माणसाला पडतो, की माझं सामान चोरीला गेलं तर काय होईल? बिकॉज एअरपोर्ट असो किंवा कोणतीही स्टेशन असो, आपलं जर सामान कोणी सहज उचलून नेलं, तर आपण काहीच करू शकत नाही आणि माझ्याबरोबर माझं बॅग, माझ्या कंपनीचा लॅपटॉप आणि सगळं काही होतं. त्यामुळे मला जागं राहणं पण बंधनकारक होतं. तर मी आसपास पाहिलं आणि मला लोकं बरे वाटले. काही म्हातारे माणसं, काही फॅमिली, काही छोट्या मुली वगैरे, वगैरे. तर तिथे मी थोडा वेळ बसलो आणि मला समजलं नाही मला कधी झोप लागली आणि माझा डोळा लागला. डोळा लागला तेव्हा झोपायच्या आधी मी जस्ट घड्याळ चेक केलेली आणि तेव्हा वाजले होते 3:52 आणि अचानक एकदम मला जाग आली. तेव्हा मी परत घड्याळाकडे बघितलं आणि तेव्हा झाले होते 4:03 म्हणजे एक 7-8 मिनिटं मी झोपलो. पण इथेच खरा किस्सा आहे आणि हे तुम्ही मला सांगा नक्की आहे तरी काय? तर ज्यावेळेस मी डोळे उघडले, तेव्हा मी पाहिलं, की सगळे जे आजूबाजूला लोकं बसले आहेत, ते माझ्याकडे बघतायत आणि माझ्याकडे एकदम नजर रोखून बघताय. मला समजलं नाही, की हे नक्की माझ्याकडे असं का बघताय, की माझ्याकडे काही चुकलं किंवा झोपेत लाळ वगैरे गळाली किंवा काही झालं किंवा मी काही चुकीचं केलं, असं असं माझ्याकडे ते बघत होते. आणि मी थोड्या वेळासाठी असं अनकम्फर्टेबल झालो आणि डोळे पुसले. जसे मी डोळे पुसले, दुसऱ्या सेकंदाला तिथे कोणीही बसलेलं नव्हतं. तुम्ही खरंच ऐकलं, तिथे कोणीही बसलेलं नव्हतं. आणि मी अचानक उठून उभं राहिलो, की नक्की आत्ता बसलेले 10-20 लोकं गेले तरी कुठे? आणि मी आजूबाजूला जशी नजर मारतोय, तसं मला तिथे कोणीही दिसत नाहीये. तिथे एक सुद्धा माणूस नाहीये. आणि आपण जे काही परिस्थितीत असतो तेव्हा गोंधळून जातो. बिकॉज एअरपोर्टला एवढी स्मशान शांतता असेल असं मला कधीच वाटलं नाही. कारण की मागच्या 7-8 वर्षापासून मी फ्लाईटनं ट्रॅव्हल करतोय. मी भारताचे सगळे एअरपोर्ट पाहिले आणि एवढा शुकशुकाट कधीच नसतो. पण हे पण खरं आहे, की मी पहिल्यांदा 3-4 वाजता एअरपोर्टला बसलेलो होतो. तर मी थोडासा गोंधळलो आणि मला असं वाटलं, की कदाचित आपण झोपेतच की काय, की स्वप्न वगैरे बघतोय. तर मी परत डोळे चोळले आणि कोणीच नव्हतं. मी एक्झिट गेटपर्यंत गेलो आणि त्या एक्झिट गेटवर पण एक पोलीस ऑफिसर सी-आर-पी-एफचा जवान होता आणि तो देखील खुर्चीवर बसून झोपला होता. आणि मी पाहिलं, की कदाचित एखादी गाडी आली, त्याच्यात कोणी बसतंय, जातंय. मी परत आत आलो, तर कोणीच नाहीये. आता मला हे कळत नाही, की दर मी 7-8 मिनिटं झोपलो. समजा मी गाढ झोपलो. पण त्याच्यात जेव्हा लोकं त्यांची ट्रॉली बॅग उचलतात, जेव्हा लहान मुलं आवाज करतात, जेव्हा ते चालत जातात, तर मी अशा प्रकारे पण झोपलो नव्हतो, की एकदमच अंग सोडून दिलं. कारण की मला माझ्या बॅगेची, माझ्या सामानाची चिंता होतीच. त्यामुळे मी 7-8 मिनिटात उठलो, म्हणजे मी एवढा गाढ झोपलेलो नव्हतो. पण ह्या 7-8 मिनिटात ही सगळी माणसं अजिबात आवाज न करता गेली तरी कुठे? आणि मला काहीच समजायला तयार नाही. आणि एकदा तुम्ही गोंधळलात, की दुसरा भाव येतो, की नक्की झालं काय? ते लोकं होते कोण? आणि महत्वाचं म्हणजे, की सगळे मिळून मला एकत्र का बघतील? बरं कोणी बघतं तरी तरी कोणी सांगतील, की तुझं हे झालंय किंवा ते झालंय. पण ते एक विचित्र, एक भीतीदायक प्रकाराने माझ्याकडे बघत होते. आणि मला थोडी भीती वाटली. म्हणजे असं माझा स्वभाव नाहीये. पण नक्की झालं काय? मी त्या सी-आर-पी-एफ गार्डला उठवलं आणि त्याला विचारलं, की "इथे कोणीच नाहीये. तर हे लोकं आत्ताच गेले का?" तर तो म्हणाला, की "मागच्या अर्ध्या तासापासून तुम्ही एकटेच तिथं बसलेले आहात. तिथे कोणीच नाहीये आणि मीच तुम्हाला विचारणार होतो, पण माझ्या लक्षात आलं कदाचित तुमच्याकडे हॉटेल बुकिंग नसावी
म्हणून तुम्ही इथे बसले आहात. आणि मी त्याला थँक यू म्हणून परत आत येऊन बसलो. कारण की मला बसणं भाग होतं. पण त्याच्यापुढे मी फक्त हाच विचार करत होतो, की ते लोकं खरंच होते का? आणि जर नव्हते, तर माझ्यासोबत झालं तरी काय? आणि त्या गोष्टीने माझ्या मनात तिथे पहाटे 3-4 वाजता जी भीती घातली, मला कुणाला सांगताही येत नाहीये नक्की झालं काय आणि मला बोलताही येत नाहीये. मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी जे रेकॉर्ड केलं ते दाखवतो. कारण की मला माझ्या डोळ्यावर विश्वास होत नव्हता. म्हणून मी ते रेकॉर्ड केलं, की कॅमेरामधनं तरी समजेल, की नक्की तिथं झालं काय? आणि अचानक एक प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालं. तुम्हाला खरंच सांगतो, पुढचे 3-4 तास मी सारखं तोंड धुवून येत होतो, कंटिन्यूअस बसत होतो आणि फिरत होतो आणि मी खूप गोंधळलेला होतो आणि खूप घाबरलेला देखील होतो. कारण की मला समजत नव्हतं, नक्की झालंय काय? ते लोकं खरंच होते? ते लोकं नव्हते? आणि ज्या प्रकारे ते माझ्याकडे बघत होते, तर त्यांचं अस्तित्व मी कसं नाकारायचं? कारण की मी 8-9 मिनिटातच उठलो होतो. असं नाही की तासभर झोपलो होतो. त्यामुळे तुम्हीच मला सांगा, नक्की ते होतं तरी काय?